नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी आपण महाराज लोकांचे म्हणजे कीर्तनकार महाराजांचे शर्ट कटाई करणार आहोत। या ठिकाणी आपण जवळजवळ 4.5 इंचावर निशाण मारून घेतलेला आहे। 38 छाती आहे म्हणून 4.5 घ्यायचं। आता या ठिकाणी आपण क्रॉस पट्टी मारून घ्यायची। खालची आपण 6 इंच घेतलेली आहे, 6 इंच, आणि छातीच्या हिशोबानुसार हे 14.5 यायला पाहिजे, म्हणजे 7.25 यायला पाहिजे। त्यानुसार आपण ही कटिंग करून घ्यायची आहे। पहा, मोजमाप 2 वेळेला आपण मोजून घ्यायचे आहे। सुंदर कटाई करायची आहे मित्रांनो। दांडेकर शर्ट, नेहरू शर्ट किंवा हे महाराज लोकांना आपण कायम तयार करत असतो। जवळजवळ 23.5 इंच बाहीची लांबी आहे। आता हे 6 इंच आपण कटाई केलेली आहे। त्यानंतर आता ही क्रॉस पट्टी जी आपण मारली होती त्या ठिकाणी आपण क्रॉस कटिंग करून घ्यायची आहे। तर ही व्हिडिओ जवळजवळ 14 मिनिटाची होणार आहे मित्रांनो। पहा, ही किनारा आपण कापून घेतलेला आहे आणि त्यानंतर जवळजवळ आपण आता बाहीचा जो गड्डा आहे, पुढील गड्डा आणि मागील गड्डा, हे 2 गड्डे आहेत। जवळजवळ माशाच्या आकारासारखी कटिंग या ठिकाणी आपण करायची आहे। म्हणजे मासा ज्या प्रकारे असतो त्यासारखं आपण हे कटिंग करायचे आहे। पहा, आता या प्रकारे हा पुढील गड्डा कटिंग झालेला आहे। जवळजवळ पुढचा गड्डा, आता मागील गड्डा आपण कटिंग करत आहोत। मागील गड्डा या प्रकारे कटाई करायची आहे मित्रांनो। तर ही सिंगल बाही आपण काढलेली आहे, 2 बाही असतात म्हणून ही सिंगल बाही आपण, आता ही हाताची पट्टी आहे। पहा, पट्टी या प्रकारे कटिंग करायची आहे। 5 इंचपर्यंत ही कटाई करायची असते। त्यानंतर आता ही पुढील बाही जी आहे ती कोणत्या प्रकारे बसते हे आपण पाहायचे आहे। आता 2 बाह्यांमधून ही दुसरी बाही आहे, दुसरी बाही आपण ठेवलेली आहे। त्यानंतर आता ही पुढचा गड्डा आपण हा दुसऱ्या बाहीचा पुढचा गड्डा कटिंग करत आहोत। आता हा मागील गड्डा आहे। ज्या प्रकारे आपण बाही ठेवलेली आहे त्याच प्रकारे कटिंग करायची आहे। अगदी तंतोतंत या प्रकारे कटिंग करायची आहे। व्हिडिओ जवळजवळ 14-15 मिनिटाची होईल मित्रांनो। पण हे दांडेकर आणि नेहरू शर्ट आहे, याची कटिंग आपल्याला पाहायची आहे। अगदी सुंदर प्रकारे तंतोतंत कटिंग आपण आता पाहणार आहोत मित्रांनो। आता हे देखील सरळ सरळ कटिंग, म्हणजे किनार काढून घ्यायची असते, शर्टाची किनार काढून घ्यायची असते। आता हा पट्टीचा जो गड्डा आहे तो आपण कापलेला आहे। आता ही क्रॉसिंग, मागील जो गड्डा आहे ती मागची बाजू ही बाहीची आपण कटिंग करत आहोत। तर या प्रकारे आपण कटिंग करायची असते मित्रांनो। त्यानंतर सुरुवातीला पुढील फ्रंट, नंतर बाही वगैरे काढावे लागते, त्यानंतर मागची पाठ आणि मग शोल्डर काढावे लागते। आता हा खाली ठेवलेला सफेद कपडा आहे। आता आपण पुढच्या फ्रंटची आखणी करायची आहे मित्रांनो। शर्टाची लांबी 3.5 आहे, 38 छाती आहे, 18 शोल्डर आहे आणि जवळजवळ 23.5 बाही आहे। तर या नेहरू शर्टला किंवा दांडेकर महाराज लोकांच्या शर्टला फिटिंग जास्त लागते। फिटिंगचे शर्ट हे आळंदीला, पुण्याला तयार करत असतात, पण आपल्याकडे ते सदैव तयार होत असतं मित्रांनो। आता आपण या प्रकारे कपडा सुरुवातीला आथरून घ्यायचा असतो, टाकून घ्यायचा असतो आणि त्यानंतर दोन्ही किनार सरळ घ्यायच्या, अगदी सेम कापड यायला पाहिजे। जवळजवळ 36 पन्ह्याचा कापड आहे, त्या ठिकाणी आपल्याला या प्रकारे कटिंग करायची आहे। 3.5 बाहीची आपलं शर्टाची लांबी आहे आणि हे नेहरू शर्ट आहे, दांडेकर नेहरू शर्ट म्हणतात। कापड अगोदर सुरुवातीला आपण सेम करून घ्यायचे आहे, सरळ करून घ्यायचे आहे दोघीकडून, म्हणजे कुठेही पाव इंच किंवा कुठेही कमी जास्त होऊ नये म्हणून यासाठी आपल्याला सर्व गोष्टी पाहायच्या आहेत। आणि आपल्याला सुरुवातीला हे पहा, लांबीची निशाण मारायची असते, लांबीची। पहा, सुरुवातीला ही लांबी आहे 3.5 लांबी आहे, तर जवळजवळ 31 किंवा 31.5 आपल्याला ही
ठेवायची आहे, कारण खालचा गोट मारायचा आहे आणि वरती हे मिळून दोघं मिळून 1 इंच. आता हे 9 इंच घेतलेलं आहे, त्या ठिकाणी 6.5 इंच घेतलेलं आहे, परत 6.5 इंच घेतलेलं आहे आणि नंतर 2.5 किंवा 3 इंच आपल्याला घ्यायचं असतं. आता ही निशाण खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. पहा, सुरुवातीला लांबी घेतली, त्यानंतर छातीचा चौथा भाग घेतला, 9 घेतलं, त्यानंतर खाली 6.5 घेतलं, त्यानंतर 6.5. ह्या निशाण आपल्याला ह्या प्रकारे मारून घ्यायचे आहेत. आणि हे पहा मित्रांनो, वारंवार ही व्हिडिओ बघितल्यानंतर आपलं नेहरू शर्ट कसं कटाई करायचं आहे ते आपल्याला लक्षात येईल. 2-3 वेळेला पाहिल्यानंतर ही कटिंग लक्षात येईल. आता शोल्डर आहे 18.5 शोल्डर आहे, म्हणून जवळजवळ 18.5, 9.25, 9.5 येईल. या ठिकाणी 2.5 इंचचा निशाण मारलेला आहे, या ठिकाणी 9 इंचचा निशाण मारलेला आहे मित्रांनो. आणि आता हे 11 घेतलेलं आहे. पहा, छाती 38 आहे, परंतु हे 11 ठेवायचे आहे आपल्याला. हे फिटिंगचं शर्ट आहे, तर वरती 11 आहे, खाली देखील 11.25 येईल, त्यानंतर ही 11.25 येईल. आणि या प्रकारे आपल्याला कटिंग करायची आहे मित्रांनो. आता खाली जवळजवळ 12.5 किंवा 13 येईल, म्हणजे 12.5, 25 किंवा 13, 26. आता नॉर्मल ही पट्टी मारून घ्यायची आहे. या प्रकारे पट्टी मारल्यानंतर थोडी नॉर्मल क्रॉस पट्टी मारायची आहे. सरळही चालतं या ठिकाणी, फक्त गिरायकांना नॉर्मल शेप लागतो. तर या प्रकारे हे 12.5 इंचची पट्टी मारून घ्यायची, त्यानंतर कटिंग करायची आहे मित्रांनो. आता या प्रकारे कटिंग कशी करायची पहा. हे पहा, हे 6.5 निशाण आहेत, हे 3, 2.5, 3चे निशाण आहे. अगदी पॉकेट, साईड पॉकेट हे येतात नेहरू शर्टाला. ही क्रॉस पट्टी आपण मारलेली आहे. अगदी सोपा आहे मित्रांनो. आणि जर आपल्याला कोणाला आवडली असेल व्हिडिओ, लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आमचा नंबरही दिलेला असतो. कटिंगबद्दल काही प्रॉब्लेम आला तर आम्हाला आपण फोन लावून विचारू शकता मित्रांनो. आमचं गाव एरंडोल आहे. हा आता सुरुवातीला हे पुढची जी स्टँड पट्टी येते ती स्टँड पट्टी, आता हे क्रॉस म्हणजे शोल्डर आहे. आता शोल्डरची कटिंग झालेली आहे, पुढच्या शोल्डरची. आता त्यानंतर हे आपला बगलचा भाग येतो, हा शोल्डर आणि बगलमधले हे पहा. ह्या प्रकारे क्रॉसिंग म्हणजे फिटिंगचे माप आहे मित्रांनो. अगदी तंतोतंत या प्रकारे कटिंग करायची असते. सुरुवातीला अगदी सुंदर प्रकारे कटिंग करायची आहे मित्रांनो. आणि हे क्रॉस म्हणजे खालचा भाग जो असतो तो या प्रकारे कटिंग करायचा आहे मित्रांनो. पहा, 38 छातीचे माप आहे, 3.5 लांबी आहे, 18 शोल्डर आहे. आता ही खालची जी बाजू आहे ती आपल्याला सरळ कटिंग करून घ्यायची आहे. हा झाला पुढचा फ्रंट मित्रांनो. आता आपण निशाण मारताना साईड पॉकेटचे निशाण देखील मारायचे मित्रांनो. अगदी सुंदर प्रकारे निशाण मारून घ्यायचे, नंतर आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. पहा, आता हा साईड पॉकेटचा निशाण झाला. साईड पॉकेट 6.5 इंचचा तोंड येईल आणि त्यानंतर हे 2.5-3 इंचावरची मार्किंग मारलेली आहे. आता आपण त्यानंतर मागची बॅग काढायची. कापड अगदी सेम ठेवायचा असतो, खालचा कापड सेम ठेवायचा असतो. फक्त शोल्डर म्हणून एक वेगळं नॉर्मल सरळ कटिंग करून घ्यायची असते. आणि दोन्ही बाजू सारख्या सेम समान यायला पाहिजेत, सारख्या बाजू यायला पाहिजेत मित्रांनो. ह्या बाजू सारख्या आल्या तर आपल्याला कटिंगसाठी प्रॉब्लेम येत नाही. आता हे जवळजवळ 38 छातीचे माप आहे, 18, 18.5 शोल्डर आहे, 23.5 बाही आहे. आता हे सेम सारखं ठेवून घ्यायचं. त्यानंतर एका पुढच्या फ्रंटवर मागची बॅग सेम कापायची असते, सरळ ठेवायची आहे, कुठेही कमी अथवा जास्त ठेवू नये. मागची बॅग ही त्याच पुढच्या फ्रंटनुसारच मागची बॅग ही कटिंग होईल. फक्त वरची जी बाजू आहे शोल्डर काढण्यासाठी आपण फक्त नॉर्मल मागची बॅग आपण त्या प्रकारे काढायची असते. आता हे सरळ ठेवायचं, त्यानंतर हात मारून घ्यायचा, म्हणजे 1/2 इंच वगैरे
प्रॉब्लेम येत नाही, कमी जास्त होत नाही, सरळ कटिंग. हे पहा, आता हे कटिंग करण्यासाठी आपण सरळ कापून घ्यायचे आहे. वरचा फ्रंट वेगळा करून घ्यायचा, त्यानंतर सरळ 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 कटिंग करून घ्यायची. सरळ कापल्यानंतर आता शोल्डरची निशाण मारून घ्यायची. शोल्डरची निशाण मारून घ्यायची. हे पहा, शोल्डरची निशाण आहे. हे जवळजवळ 9.25 9.5 येईल. हे निशाण मारलं की सरळ सरळ पुढच्या फ्रंट सारखं मागची बॅग नॉर्मल थोडी क्रॉस कापायची आहे. पहा, या प्रकारे नॉर्मल क्रॉस कापली की फ्रंट सारखे कापायचे आहेत. मागची बॅग आणि पुढचा फ्रंट सारखा कापायची आहे मित्रांनो. अगदी सुंदर प्रकारे कटिंग करायची आहे. आणि आता खालची जी बाजू आहे, खालची बाजू थोडी कमी घ्यायची आहे, थोडी क्रॉस घ्यायची आहे, म्हणजे शर्ट उचकणार नाही किंवा ढिल्लं होणार नाही, मोकळं राहणार नाही. नॉर्मल कमी घ्यायची आहे मागची बाजू. आणि आता जे पॉकेटसाठी जे निशाण मारलेले होते ते मागच्या बॅगलाही आपण निशाण मारून घ्यायचे. या प्रकारे पहा, आता या प्रकारे आपण निशाण मारून घ्यायचे. ह्या साईडचे पॉकेट 6.5 इंचचे आपलं तोंड आहे. त्यानंतर हे 2.5 इंचचे निशाण मारून घ्यायची. आता आपण सरळ सरळ शोल्डर डबल काढायचे आहे. आता दांडेकर शर्टांना किंवा नेहरू शर्टांना आपण आळंदी या ठिकाणी शोल्डर लावत असतात, म्हणून आपण ही शोल्डर लावायची. पुणे आळंदी या ठिकाणी हे शर्ट तयार होत असतं. तर सुरुवातीला आपण 18-19 घ्यायचं. त्यानंतर किनार वगैरे कटिंग करून घ्यायची, किनार वगैरे कापून घ्यायची. सरळ कापड कटिंग करून घ्यायचा. सरळ कटिंग झाल्यानंतर आणि आपल्याला दोन्ही बॅग आणि फ्रंट ठेवून आपल्याला ती कटिंग करायची असते मित्रांनो. हे पहा, या प्रकारे किनार वगैरे काढून घ्यायची, सरळ कापड ठेवायचा. नंतर आता मागची बॅग ठेवायची, पुढचा फ्रंट ठेवायचा. आणि हे दोघी सेम ठेवल्यानंतर पहा मित्रांनो, बॅग ठेवली, त्यानंतर पुढचा फ्रंट ठेवायचा. त्यानंतर त्या फ्रंटपासून 4 इंच वरती ठेवायचे आहे. हे पहा, आता ही मागची बॅग ठेवली. जेवढी आपण शिलाई मारतो, जेवढी आपण दाबतो, जेवढा कापड आपण दाबतो शोल्डरमध्ये, तेवढा आपण ठेवून घेतला. त्यानंतर हा पुढील फ्रंट आपण ठेवून घेतला. पुढचा फ्रंट ठेवल्यानंतर हे सरळ सरळ 4 इंच वरती ठेवून घ्यायचे आहे मित्रांनो. 4 इंचचे मार्किंग मारून घ्यायची आहे वरती. हे पहा, आता 4 इंचची निशाण मी मारेल. हे पहा, 4 इंच मारल्यानंतर शोल्डरचे निशाण मारण्यात येईल. हे पहा, या प्रकारे आपण हे करून घ्यायचं 4 इंचचे. आणि शोल्डरचे जे निशाण आहे ते शोल्डर आपण सेम काढून घ्यायचं 9.25 9.5 इंचचे. पहा, जेवढं 18.5ची शोल्डर आहे तर 9.25 9.5 येईल. या प्रकारे आपण ती कटिंग करून घ्यायची आहे. पहा, आता सरळ सरळ पट्टी क्रॉस मारून घ्यायची. ही शोल्डरसाठी क्रॉस आहे. तर हे कटिंग जवळजवळ दांडेकर नेहरू शर्ट किंवा महाराज लोकांचे, कीर्तनकार महाराजांचे शर्टसाठी आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. अशाच नवीन नवीन व्हिडिओ आमच्या. हे गळ्याचा भाग आहे मित्रांनो. पहा, स्टँडपट्टी जी असते, स्टँडपट्टीसाठी आपल्याला हे या प्रकारे कटिंग करायची आहे मित्रांनो. पहा, या ठिकाणी आपली जवळजवळ कटिंग झालेली आहे मित्रांनो. आता पुढील भागामध्ये आपले शर्ट, नेहरू शर्ट, मनीला शर्ट, पॅरलाल पॅन्ट किंवा फिटिंगची पॅन्ट वगैरे आम्ही दाखवत असतो मित्रांनो. आपल्याला काही प्रॉब्लेम असतील कटिंगमध्ये तर आमच्याशी संपर्क साधावा मित्रांनो. आमचं गाव एरंडोल आहे. आमची दुकान आहे टेलर. आता आमच्याकडे जवळजवळ 5 कारागीर आहेत मित्रांनो. जर आमचे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. जय हरी.